रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांचे राजांना अभिवादन. किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार शिवजयंती संपूर्ण राज्य व देशभरात साजरी करण्यात येत आहे. स्वराज्याची भूमी किल्ले रायगडावर अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात येते. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत. यामध्ये चिमुकले, आबालवृद्ध, तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आलेल्या शिवभक्तांनी घोषणांनी संपूर्ण रायगड दणाणून सोडला. शिवप्रेमी आपापल्या गावी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त शिवज्योत घेऊन जात आहेत. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. छत्रपती शिवाजी महाराज पुरंदर क्षत्रिय कुणावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी मराठी पदबादशाह हिंदू धर्म रक्षित स्वराज्य संस्थापक जिजाऊ पुत्र श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. पार्वती पते नम हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. तवा प्रताप पुरंदर शक्ती प्रभतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की दादा, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी शिवजयंती निमित्त राजांना अभिवादन केलंय, राजांच्या चरणी नतमस्तक झालात, काय आपली भावना आहे? आज मी कागल तालुका, माझं गाव वंदूर आहे आणि कोल्हापूर जिल्हा माझा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आज माझ्या पत्नी एक सरपंच निवड परवा झाली आणि सरपंच निवड झाल्यानंतर एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त आज आपण रायगडचं एक दर्शन घ्यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तक व्हायचं, या निमित्तानं आम्ही आज इथं आलो. आणि इथला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जनतेसाठी केलं त्या जनतेचा एक नारा धरून आज वंदूरच्या विकासासाठी आमचं गाव आहे, त्या गावातल्या इथली एक पायची माती धरून प्रत्येक माझ्या डोक्यात आहे की इथली एक मातीची चिमट न्यायची आणि विकास कामाच्या प्रत्येक त्या चिमटत्या कामाच्या ह्याच्यात घालायचे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक तिथं गावात एक परिवर्तन होईल. आणि ह्या लोकांच्या ह्या जगाला गरज आहे की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक ध्येय घेतो आणि ज्या वेळेला एखाद्या सत्तेत जातो त्यावेळेला आपण भ्रष्टाचार करतो आणि जर रायगडचं दर्शन घेतलं तर तो माणूस कुठल्याही राज्याचं भ्रष्टाचार करत नाही. याचा आत्मविश्वास वाटण्यासाठी मी आज छत्रपती शिवाजी महाराजांना इथं मस्तक होण्यासाठी आम्ही दोघं नवरा बायको इथं आलेलो आहे. काय सांगाल, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालात आणि आज काय प्रेरणा या भूमीतून आज आपण घेतली? आज शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक झालेल्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी राजाचा अंत झाला, ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला, अशा ह्या त्यांच्या स्मारकामध्ये ज्यावेळेस येतो आपण तेव्हा शिवाजी महाराजांचे विचार आहेत, त्यांची जी प्रेरणा आहे, त्यांनी जे केलेलं काम आहे
तो रयतेचा राजा होता. रयत म्हणजे त्याच्यामध्ये सर्व समाज, सर्व घटक, सर्व जातीपाती, सर्व धर्म सर्व आले. आणि राजांनी या रयतेवर राज्य करताना सर्व धर्माच्या लोकांना, जातीच्या लोकांना सर्वांना एकत्र घेऊन या स्वराज्याचे निर्माण केले किंवा स्वराज्य निर्माण केलं. त्यामध्ये महिलांना, पुरुषांना आणि कुठेही भेदभाव करण्यात आलेला नव्हता किंवा कोणत्या जातीचा भेदभाव करण्यात आला नव्हता. परंतु आज आपण जर पाहिलं तर जातीयवाद जो आहे फार मोठ्या प्रमाणात माजलेला दिसतो आणि याच्यावरती कोणत्याही राजकीय पक्षाचं, कोणी असो राजकीय, त्यांचं याच्यावरती नियंत्रण राहिलेलं दिसत नाही. आणि हा जातीयवाद जर असंच पुढे चालत राहिला तर एक वेळी जो राजांचा जो प्रेरणास्थान होतं किंवा राजाने जी दिशा दिली होती आपल्या हिंदुस्थानला, ते कुठेतरी नष्ट होईल असं एक भीती मनात वाटते. त्याच्यामुळं एक विचार मनात येतो की या ठिकाणी जे लोक या नतमस्तक होण्यासाठी रायगडावर येतात, त्यांनी कुठंतरी एक शपथ घेतली पाहिजे की मी कोणत्याही प्रकारचा जाती दोष करणार नाही आणि मी सर्व मिळून किंवा सर्व धर्म समभाव मिळूनच आम्ही काम करू. आणि राजांनी दिलेले जे आमच्यावर संस्कार आहेत, त्यांनी स्वराज्य निर्माण करताना जे त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, त्याप्रमाणे आम्ही यापुढे वागू किंवा त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या दिशेने काम करू, असा कुठेतरी विचार ह्या सर्व तरुण पिढीने असेल किंवा युवा पिढीने असेल, तरुण तरुणीने असेल, यांनी सर्वांनी तो घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी आलं वाटतं. जय शिवराय, जय भीम. मी ऋषिकेश भीमराव शेलार. मी उरुळी कांचन पासून जवळच बोऱ्यांदी गावातून आलेलो आहे. मी माझ्या कुटुंबासोबत या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मला रायगड दर्शन भेटलं, त्याच्याबद्दल मी त्या दृष्टीने मी इथं आज आलो होतो. तर मला आज शिवजयंतीच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की मी महाराजांच्या काळात जो महाराजांनी जे स्वराज्य प्रस्थापित केलं होतं, ज्याच्यामध्ये महाराजांनी कुठल्याही प्रकारचा जातीभेद नव्हता ठेवला, धर्मभेद ठेवला नव्हता. तर आजची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधली, तर ती थोडी महाराजांच्या ज्या विचाराच्या विरुद्ध आहे. कारण राजकारणी लोक जे आहेत ते महाराजांचा उपयोग फक्त त्यांच्या राजकारणासाठीच करत आहेत. आणि जर राजकारणी लोकांना खरंच महाराजांबद्दल तळमळ असती तर आज आपण जी रायगडाची जी स्थिती झालेली आहे ती जी पाहतोय, तर त्याच्यामध्ये त्यांनी विकास करायला पाहिजे होता. पण त्या पद्धतीने इथं काही झालेलं दिसत नाहीये. कारण ही खूप मोठी अशी ऐतिहासिक वास्तू आहे, तर त्याचं जतन करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पुढील पिढीला, जे आपल्या पुढची पिढी आहे त्यांच्यापर्यंत महाराजांचा इतिहास हा गेला पाहिजे. त्यासाठी मी माझ्या लहान मुलांना महाराजांच्या दर्शनासाठी आज घेऊन आलेलो आहे आणि हे माझे कुटुंब आहे.